मित्रांनो, तुम्हाला एक मॅजिक ट्रिक शिकायची आहे का? आणि जर मी तुम्हाला सांगितली ही मॅजिक ट्रिक तर तुम्हाला रिटर्न पण मिळतील. मला खात्री आहे आता तुम्हाला या मॅजिक ट्रिक मध्ये थोडा इंटरेस्ट आला असेल. तर मी तुमच्याबरोबर आता ही मॅजिक ट्रिक शेअर करतोच. समजा तुमच्या घराच्या जवळ असे एक दुकान आहे जिथे तुम्ही लहानपणापासून जाताय आणि त्या दुकानामध्ये तुम्ही जे चॉकलेट खरेदी करता त्याची किंमत 10 रुपये आहे. आता तुम्ही मला म्हणाल की चॉकलेट काय दररोज खाण्याची गोष्ट आहे का? तू काय लहान मूल झालायस का? तर होय, या सिच्युएशन मध्ये मी आता लहान मूल झालेलो आहे. नंतर काय होतं, एक दिवशी तुम्हाला तुमच्या ऑफिसच्या जवळच्या दुकानामध्ये सेम चॉकलेट बघायला मिळतं आणि तुमच्या मनात इच्छा होते की आपल्यासाठी आणि आपल्या ऑफिसच्या मित्रासाठी हे चॉकलेट आपण घेऊन जावं. पण जेव्हा तुम्ही दुकानात जाता तेव्हा तुम्हाला कळतं की त्या चॉकलेटची किंमत 12 रुपये इतकी झालेली आहे. सेम चॉकलेट, सेम साईज, काहीच फरक नाहीये, पण किंमत फक्त 12 रुपये. तुम्हाला कुतूहल होतं आणि चव टेस्ट करण्यासाठी म्हणजे चव बघण्यासाठी तुम्ही ते चॉकलेट 12 रुपयाला खरेदी करता आणि नंतर तुम्हाला लक्षात येतं की 100% चव ही सारखीच आहे. आता तुम्ही म्हणाल की बाबा तू चॉकलेट खाल्लंस पण मॅजिक ट्रिक कुठे सांगितलीस? इथेच मॅजिक ट्रिक आहे. काय मॅजिक कल्पना आहे ती तुमच्या डोक्यात येते. तुम्ही सेम चॉकलेट तुमच्या घराजवळच्या दुकानातून 10 रुपयाला विकत घेऊ शकता आणि तुमच्या ऑफिस जवळच्या दुकानामध्ये 12 रुपयाला विकू शकता आणि इथे तुम्हाला 2 रुपये पर चॉकलेट मागं नफा होईल. आणि याच गोष्टीला आर्बिट्रॅज असं म्हणतात. इन्व्हेस्टमेंटच्या जगामध्ये आर्बिट्रॅज अशा पद्धतीनेच कार्य करतो. आता तुम्ही म्हणाल की नक्की कसे काम करतं इन्व्हेस्टमेंटच्या जगतामध्ये हे आर्बिट्रॅज? तर हे सगळे डिटेल्स बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन आणि ग्रो मराठी चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इक्विटी आर्बिट्रॅज फंड काय आहेत याच्याबद्दलचे सगळे डिटेल्स बघणार आहोत. लेट मी बी ऑनेस्ट, ही काय मॅजिक ट्रिक नव्हती बरं का, पण ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे जिथे तुम्ही तुमचा म्युच्युअल फंड स्टेबल रिटर्नसाठी निवडू शकता. या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की इक्विटी आर्बिट्रॅज फंड काय आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. त्याचे बेनिफिट्स काय आहेत, तुम्ही कशा पद्धतीने त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, रिटर्न्स किती मिळू शकतात, या सगळ्याचं डिस्कशन आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि ग्रो मराठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. व्हॉट आर आर्बिट्रॅज फंड? लेट मी स्टार्ट विथ द टेक्निकल टर्म्स आणि नंतर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ब्रेकडाऊन करून सांगेन. या मागचा माझा एक गुप्त हेतू आहे. कारण जर मी तुम्हाला टेक्निकल टर्म्स शिवाय या सगळ्याची माहिती दिली तर आम्ही केलेले सोपे प्रयत्न तुमच्यापर्यंत कसे पोहोचतील ना? मित्रांनो, आर्बिट्रॅज फंड ही म्युच्युअल फंडचीच एक कॅटेगरी आहे जिचा उद्देश आहे व्हेरियस फायनान्शियल मार्केटमध्ये प्राइसचा जो डिफरन्स असतो त्याचं कॅपिटलायझेशन करायचं. या फंडमध्ये सामान्यतः समान सिक्युरिटीज वेगवेगळ्या मार्केटमध्ये खरेदी केल्या जातात आणि विकल्याही जातात. ज्याप्रमाणे मी तुम्हाला त्या मॅजिक ट्रिक मध्ये सांगितलं की एकीकडून 10 रुपयाला चॉकलेट खरेदी करायचं आणि दुसरीकडे ते 12 रुपयाला विकायचं. दोन्ही प्राइस मधला जो डिफरन्स आहे तो आपला प्रॉफिट असणार आहे. फायनान्शियल मार्केट्स. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की फायनान्शियल मार्केट्स म्हणजे नेमकं काय? तर या सगळ्यामध्ये मी तुम्हाला 2 प्रकार फायनान्शियल मार्केटचे सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आहे कॅश मार्केट आणि दुसरं आहे फ्युचर मार्केट. सगळ्यात पहिल्यांदा आपण कॅश मार्केट काय आहे याच्यावर थोडीशी नजर टाकूया. कॅश मार्केटला काही वेळा स्पॉट मार्केटही म्हणलं जातं आणि त्यामुळेच या व्हिडिओमध्ये कॅश मार्केटला आपण स्पॉट मार्केट म्हणूया म्हणजे तुम्हाला समजायला थोडंसं सोपं जाईल. हे असं मार्केट आहे जिथले जे ट्रेड असतात किंवा व्यवहार असतात ते जागेवरच होतात. उदाहरणार्थ नॅशनल स्टॉक एक्सचेंज किंवा BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तिथे आपण जागेवरच सगळे व्यवहार करतो. स्टॉक खरेदी करणं, स्टॉक विक्री करणं हे एकाच जागेवर होतं. म्हणजे जेव्हा तुम्ही शेअर खरेदी करता तेव्हा तुमच्या डीमॅट अकाउंटमधून पैसे कट होतात आणि शेअर्स त्याच्या जागी तुम्हाला मिळतात. म्हणजे काय झालं, व्यवहार लगेच झाला. तुम्ही पैसे दिले, लगेच तुम्हाला शेअर्स मिळाले. दुसरं आहे फ्युचर मार्केट. आता फ्युचर मार्केट या नावावरनच तुम्ही काही अंदाज लावू शकता का? मित्रांनो, स्पॉट मार्केटच्या उलट विचार करा. भविष्यातील बाजारपेठ फ्युचर मार्केट ज्याला आपण म्हणतो, तिथे तुम्ही एका पर्टिक्युलर डेटला, पर्टिक्युलर प्राइसला, म्हणजे जी प्राइस पहिलीच नियोजित केलेली आहे त्या प्राइसला ती गोष्ट खरेदी करता. उदाहरणार्थ निफ्टी फ्युचर किंवा बँक निफ्टी फ्युचर. आता ही गोष्ट तुमच्याकडे नाहीये पण त्याची तारीख ठरलेली आहे की 1 डिसेंबर 2023. फॉर एक्झाम्पल साठी घेऊया आपण. तुम्ही 5 डिसेंबर 2023 ला ती विकण्याचं वचन देऊ शकता. त्यामुळे हे सगळं असं काहीसं दिसेल. तुम्ही एक्स कंपनीचा एक शेअर
प्रति शेअर 100 रुपये याप्रमाणे 5 डिसेंबरला कुणाला तरी विकण्याचं वचन देतात आणि 5 डिसेंबरला आता हा शेअर 100 रुपयापेक्षा कमीही असू शकतो आणि हा डिफरन्स म्हणजेच आर्बिट्रेज. थोडंसं क्लिष्ट वाटतंय का तुम्हाला? मला हे सगळं क्लिष्ट करूनच सांगायचं होतं, कारण त्यानंतरच मी सगळ्या गोष्टी सोप्या करून तुम्हाला सांगेन. आय एम नॉट फिनिश्ड येट, सो स्टे विथ मी. हाऊ डज आर्बिट्राज फंड वर्क्स? मित्रांनो, मी पैज लावतो. हा व्हिडिओचा पार्ट तुम्ही बघितल्यानंतर आर्बिट्राज फंड बद्दल अधिक गोष्टी तुम्ही जाणून घ्याल, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, समजा एक आर्बिट्राज फंड आहे. आता दोन प्रकारे तो आर्बिट्राज फंड आपल्या इन्व्हेस्टरला प्रॉफिट कमवून देऊ शकतो. सगळ्यात पहिला आहे कॅश मार्केट आणि फ्युचर मार्केट. आजच्या कॅश मार्केटमध्ये तो मालमत्ता विकत घेऊ शकतो आणि फ्युचर मार्केटमध्ये ती जास्त प्राइसला विकू शकतो. आणि यामुळे काय होतं की कॅश मार्केटमध्ये व्यवहार लगेच होतात आणि फ्युचर मार्केटमध्ये पण तुम्ही लगेच ते विकता, त्यामुळे तुम्हाला प्रॉफिट जे आहे ते लगेच होऊन जातं. आता या सगळ्या गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड होत असतील तर एक उदाहरण देऊन मी सगळ्या गोष्टी समजावून सांगतो. आर्बिट्राज फंड 1 डिसेंबर रोजी एका एक्स नावाच्या कंपनीचे 10,000 शेअर प्रति शेअर 100 रुपये प्रमाणे विकत घेतोय. आता या सगळ्याची एकूण गुंतवणूक किती झाली? 10 लाख रुपये. आणि त्या क्षणी त्याच कंपनीचे 10,000 शेअर फ्युचर मार्केटमध्ये 102 रुपयाला विकले जातात. निश्चितच जो कोण फंड मॅनेजर आहे त्याला 20,000 रुपयाचा थेट फायदा होईल. हे सगळं नियोजित पद्धतीने जर झालं, व्यवस्थित पद्धतीने हा व्यवहार पार पाडला, तर कॉन्ट्रॅक्ट ज्या दिवशी एक्सपायर होणार आहे त्या दिवशी फंड मॅनेजर प्रॉफिट बुक करेल. पण हा सगळा जो काही इव्हेंट आहे तो तुमच्या प्लॅनच्या अगेन्स्ट जाऊ शकतो, बरोबर आहे? यासाठी एक उदाहरण बघूया. समजा 23 डिसेंबर रोजी या एक्स नावाच्या शेअरची किंमत 97 रुपये आहे कॅश मार्केटमध्ये आणि 98 रुपये आहे फ्युचर मार्केटमध्ये. जर समजा तुम्ही साध्या इक्विटी फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर शेअरच्या किमतीत 3% इतकी घसरण बघायला मिळेल. आणि याच सिच्युएशन मध्ये आर्बिट्राज फंड तुमची मदत करू शकतात. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी आता आपल्या समोर कशा उभारतायत हे थोडंसं बघूया. स्पॉट मार्केटमध्ये फंडाला ₹3 प्रति शेअर एवढं नुकसान होतंय किंवा 30,000 रुपयाचं नुकसान होतंय आणि फ्युचर मार्केटमध्ये फंडाला प्रति शेअर 4 रुपये किंवा 40,000 रुपयाचा फायदा होतोय. या सगळ्याचं ट्रान्झॅक्शन तुम्ही या चार्टवर बघू शकता आणि या सगळ्यामधून प्रभावीपणे आपण सांगू शकतो आपला जो फंड आहे त्यानं जो आता ट्रेड केलेला आहे त्याच्यामध्ये त्याला 10,000 रुपये किंवा 1% रिटर्न जनरेट केलेले आहेत. रिअल लाईफ मध्ये सिंगल ट्रेड एवढा रिटर्न्स कधीच जनरेट करू शकत नाही. ते रिटर्न्स खूपच कमी असतात. दुसरं म्हणजे तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी सोप्या व्हाव्यात म्हणून हे उदाहरणाद्वारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि या उदाहरणामध्ये मी चार्जेस इन्क्लूड केलेले नाहीयेत, त्यामुळे चार्जेस हा गेमचा दुसरा पार्टच आहे. आता टोटल ज्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या त्या या चार्टद्वारे तुम्हाला दिसत असतील, त्यामुळे नेट प्रॉफिट आपलं किती इथे दिसतंय? 10,000 रुपयाचं. तर मित्रांनो, पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने 1% किंवा 10,000 रुपयाचा प्रॉफिट आपल्याला होत आहे. आता आपण दुसऱ्या प्रकारावर येऊया. दुसरा प्रकार आहे प्राइस डिफरन्स ऑन एक्सचेंजेस. आर्बिट्राज फंड मध्ये प्रॉफिट कमवण्याचा हा एक दुसरा मार्ग आहे. मित्रांनो, NSE आणि BSE या दोन वेगवेगळ्या एक्सचेंजवर दोन वेगवेगळ्या किमतीवर एकाच शेअरचा ट्रेड होताना तुम्ही कधी बघितलंय का? NSE वर स्टॉक X हा 1,000 रुपयाला उपलब्ध आहे आणि तोच स्टॉक BSE वर 1,005 रुपयाला उपलब्ध आहे. आणि इथेच फंड मॅनेजर जो आहे तो NSE वर 1,000 रुपयाचा स्टॉक विकत घेऊ शकतो आणि तोच स्टॉक BSE वर 1,005 रुपयाला विकू शकतो. आणि या व्यवहारामध्ये फंड कुठलीही जोखीम न घेता पर शेअर 5 रुपयाचं प्रॉफिट कमवतं. पुन्हा एकदा सांगतोय, रिअल प्रॉफिट या सिच्युएशन मध्ये कमी असू शकतं. मी फक्त उदाहरणाद्वारे तुम्हाला या गोष्टी सांगतोय, कारण इथे मी कुठलाही चार्जेस ऍड केलेले नाहीये. मित्रांनो, आय होप तुम्हाला आर्बिट्राज फंड म्हणजे काय हे कळालं असेल. आणि आता तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड आणि आर्बिट्राज म्युच्युअल फंड याबद्दलचा डिफरन्स मला कमेंट मध्ये कळवू शकता, बरोबर आहे ना? मित्रांनो, मला माहिती आहे प्रत्येक जण असं करेलच असं नाहीये, पण मागच्या व्हिडिओमध्ये ज्या कमेंट आल्यात त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय. कदाचित तुम्हाला या दोघांमधला डिफरन्स कळणार नाही, त्यामुळे कदाचित कमेंट मध्ये तुम्हाला हे उत्तर सापडणार नाही. मी तुम्हाला दोघांच्या कामातील फरकही सांगतो. खरं सांगायचं झालं तर हा सगळा जो रोल आहे तो फंड मॅनेजरचा असतो. इक्विटी फंड मध्ये काय करतो? फंड मॅनेजर स्टॉकचं विश्लेषण करतो, त्याचं व्हॅल्युएशन करतो आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की नाही करायची याचं डिसिजन घेतो. हाऊएव्हर आर्बिट्राज फंड मध्ये काय होतं की स्पॉट मार्केट आणि फ्युचर मार्केट मधल्या ज्या प्राइस आहेत, सिक्युरिटीजच्या ज्या प्राइस आपण बघतोय त्यामधला डिफरन्सचा अभ्यास करणं आणि त्याच्यावर डिसिजन घेणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि हे पूर्णपणे एक डिफरंट स्किल आहे मित्रांनो. जेव्हा जेव्हा आर्बिट्राज फंडची अपॉर्च्युनिटी येते तेव्हा फंड मॅनेजर तिथे ट्रेड करतो आणि त्या प्रॉफिट जो आहे तोही आपल्याला त्या आर्बिट्राज फंड मध्ये दिसायला लागतो. आणि ॲज अ इन्व्हेस्टर
तुम्ही हा प्रॉफिट कधीही काढून घेऊ शकता. आपण ज्या सगळ्या गोष्टींची इथे चर्चा केलेली आहे ते सगळं बॅकएंडला घडत असतं, त्यामुळे तुम्हाला इथे काळजी करण्याची अजिबात गरज नाहीये. आता आर्बिट्राज फंड काय आहे आणि कशा पद्धतीने ते काम करतं हे तर आपण बघितलं, पण या फंडाबरोबर काय रिस्क जोडली गेलेली आहे तीही बघणं महत्त्वाचं आहे. आपण सामायिकरित्या बघितलेल्या उदाहरणांमध्ये आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आर्बिट्राज फंडमध्ये काहीही रिस्क नाहीये, पण हे त्रिकालवादी सत्य आहे की कुठलीही इन्व्हेस्टमेंट 100% रिस्क फ्री येतच नाही. पण मी इथे एवढंच सांगू इच्छितो की हा जो पर्याय आहे तो थोडासा लो रिस्कचा पर्याय आहे. या फंडचा फायदा असा आहे की मार्केटमध्ये अस्थिरता असेल तर हा फंड चांगल्या पद्धतीने रिटर्न देऊ शकतो. जसं की मार्केट दोन्ही डिरेक्शनला फिरत असतं, मार्केट कधी बुलिश असतं कधी बेरिश असतं, त्यामुळे फंड मॅनेजरला दोन्ही साइडला ट्रेड करायला आणि तुम्हाला रिटर्न कमवून द्यायला संधी असते. तथापि तुम्ही असा अंदाज लावला असेल की जेव्हा मार्केट रेंज बाउंड असतं किंवा मार्केट सपाट असतं तेव्हा आर्बिट्राज फंडमध्ये रिटर्न मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बरोबर आहात. मार्केटमध्ये अशा वेळी सरासरीपेक्षा कमी रिटर्न तुम्हाला मिळतात आणि हाच आर्बिट्राज फंडाशी निगडीत असलेला सगळ्यात मोठा धोका आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये फंड मॅनेजरला स्किलफुल असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण मित्रांनो, फायनान्शियल मार्केट हे डायनॅमिक आहे, त्यामुळे आर्बिट्राजची जी अपॉर्च्युनिटी आहे ती चेंज होत असते. वेळेत निर्णय घेणं आणि अचूक निर्णय घेणं हे फंड मॅनेजरची जबाबदारी आहे. कशा पद्धतीने तो ते व्यवहार करतोय आणि किती सूचक पद्धतीने तो व्यवहार पूर्ण करतोय याला जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. कारण या सगळ्यानुसारच त्या फंडाची रणनीती काय आहे ती ठरते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही आर्बिट्राज फंडमध्ये गुंतवणूक करावी का? बरं, या गोष्टीचं उत्तर मी तुम्हाला काय देऊ शकत नाही, कारण तो प्रत्येकाच्या फायनान्शियल गोल आणि फायनान्शियल रिस्क टॉलरन्सचा प्रश्न आहे. जर काही लोकांना वाटतंय की इक्विटी फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे पण मला रिस्क जास्त नको आहे, त्यांच्यासाठी आर्बिट्राज फंड हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. चढ उतार असलेल्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टर त्यांचे पैसे आर्बिट्राज फंडमध्ये ठेवू शकतात, कारण चढ उतार जेव्हा मार्केटमध्ये असतो त्यावेळेला त्यांना तिथे रिटर्न चांगले मिळण्याची शक्यता असते. आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न, रिटर्न्स किती मिळणार याच्यावर आपण आता चर्चा करणारच आहोत. आर्बिट्राज फंड रिटर्न्स. मित्रांनो, ॲट द एंड ऑफ द डे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर रिटर्न्स किती मिळणार. बरं, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही कधी चांगल्या प्रॉडक्टमध्ये पण त्याचे रिटर्न्स कमी आहेत अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट कराल का? अर्थातच बरेच जण इन्व्हेस्टमेंट करणार नाहीत, कारण इथे रिटर्न हा विषय खूप जास्त क्रुशियल आहे. मी मागील व्हिडिओमध्ये अनेक वेळा सांगितलेलं आहे, इन्व्हेस्टरसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिळणारा रिटर्न, आणि त्यामुळेच आर्बिट्राज फंडमध्ये किती रिटर्न मिळतो याच्यावर मी बोलणारच आहे. इथे 5 फंड आणि 1 वर्षाचे रिटर्न्स दिलेले आहेत. आय नो हे प्रत्यक्ष रिटर्न नाही आहेत, पण मी मागील कितीतरी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की ॲक्च्युअल रिटर्न हे पोस्ट टॅक्स असतात आणि त्यामुळे आर्बिट्राज फंडचे टॅक्सेशन काय आहे हे समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, टॅक्सेशनसाठी आर्बिट्राज फंड आणि इक्विटी फंड सिमिलर समजले जातात आणि टॅक्स आकारणी किंवा कर आकारणीची जी पद्धत आहे ती खूप सोपी आहे. ज्या इन्व्हेस्टरना त्यांची होल्डिंग 1 वर्षापेक्षा कमी ठेवायची आहे त्यांना शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो आणि तो 15% इतका आहे. आणि ज्या इन्व्हेस्टरला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे, म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट त्यांची होल्डिंगमध्ये ठेवायची आहे, त्यांच्याकडून लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणजेच 10% टॅक्स रिटर्न घेतले जातात. आणि एक गोष्ट इथे माहित असायला पाहिजे, 1 लाखापर्यंतच्या कॅपिटल गेनवर इथे कुठलाही टॅक्स नाहीये आणि त्यामुळेच तुम्ही आर्बिट्राज फंडचे इफेक्टिव्ह रिटर्न्स काय असतील हे आता शोधू शकता आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची का नाही हे ठरवू शकता. फॉर एक्झाम्पल, जर तुमचा प्रॉफिट 10,000 रुपये असेल आणि 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही तो प्रॉफिट काढून घेणार असाल तर तुमचा नेट प्रॉफिट 8,500 रुपये इतका असेल, कारण 15% तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. आणि समजा 5 वर्षात तुम्ही 1.5 लाख रुपये इतका प्रॉफिट कमवला तर तुमचा नेट प्रॉफिट 1,45,000 इतका असेल. या सगळ्याचं जे कॅल्क्युलेशन आहे तुम्ही या स्क्रीनवर बघितलंच असेल. मित्रांनो, आर्बिट्राज फंड हे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एक व्हॅल्युएबल ॲडिशन असू शकतं, कारण ते आपल्याला स्टेबल रिटर्न्स प्रोव्हाइड करतात आणि टॅक्सचं बेनिफिट पण मिळवून देतात. थोडक्यात काय आहे, आर्बिट्राज फंडचा एम काय आहे की 2 वेगवेगळ्या मार्केटमधल्या प्राइस डिफरन्सवर ट्रेड करणं आणि शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला रिटर्न कमवून देणं. व्यवहार पण लगेच होतो आणि आपल्याला रिटर्न पण स्टेबल मिळतात. आर्बिट्राज फंड कशा पद्धतीने काम करतो या गोष्टीवर आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. आता त्यामध्ये गुंतवणूक करायची की नाही करायची हा निर्णय घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला मदतगार ठरू शकतो. शिवाय
या फंडाशी निगडीत असलेली जोखीम काय आहे, त्यावर रिटर्न्स किती मिळणार आणि टॅक्स बेनिफिट काय आहे, या सगळ्या गोष्टींवर आपण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. तर मित्रांनो, मला आशा आहे की आर्बिट्राज फंडवरचा हा व्हिडिओ तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवून गेला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे जर काही प्रश्न असतील, ज्या काही शंका असतील त्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.